आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहूयात। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई केली। पंचनाम्याच्या वेळी सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर पंचनाम्याच्या वेळी सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख कोणी केला असा सवाल उपस्थित होतोय। तर व्हिडिओ घाटकोपर पोलीस स्टेशनचा असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। तर बूथ प्रमुखांच्या किटमध्ये नक्की सापडलं तरी काय या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात। परफ्यूम सापडल्याचा पोलिसांनी दावा केलाय। तर पंचनाम्याच्या वेळी पोलिसांच्या हातातली वस्तू कोणती आहे, भाजपच्या प्रचार साहित्यासोबत नेमकं काय काय सापडलं या संदर्भात देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी मात्र परफ्यूमच सापडल्याचा दावा केलेला आहे। तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या कारवाईचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। या व्हिडिओमध्ये भाजपच्या प्रचार साहित्यासोबत काही वस्तू सापडलेल्या आहेत। तर या वस्तू नेमक्या काय आहेत याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्या व्हिडिओमध्ये वस्तूंसंदर्भात सोन्याची बिस्किटं असा उल्लेख स्पष्टपणे ऐकू येतोय। अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्याशी लोकशाहीने संपर्क साधला असता त्यांनी छोट्या परफ्यूमच्या बाटल्या असल्याचा दावा केला। तर पोलीस असा दावा करत असताना व्हिडिओमध्ये सोन्याच्या बिस्किटांचा दावा नेमका कोणी केला असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि या संदर्भातला हा व्हिडिओ देखील आपण लोकशाहीवर पाहतोय। त्यामुळे आता पंचनाम्याच्या वेळी या व्हिडिओमध्ये सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख नेमका कोणी केला या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। बघा, चेक करा बिंदास चेक करा। सोन्याची बिस्किट आहेत ते। हां बिंदास। बघा, चेक करा बिंदास चेक करा। सोन्याची बिस्किट आहेत ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।